आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी ताईला बोलून आणू का प्लीज? सुचित्रा थांब, तिला तिचा वेळ घेऊ दे. पण विक्रांत, आता तिला एकटं नाही. बरोबर आहे तुझं. तिचं आवरलं की ती स्वतःहून बाहेर येईल. आणि माझं असं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनीच तिला तिचा वेळ द्यायला हवा. पोर खूप विचार करते सगळ्याचा. छोट्या छोट्या गोष्टीसाठी घर काय असतं ते कळतं असं काहीतरी बोलली ना. खूप त्रास दिला असेल का तिकडे तिला? त्रास तर होतोच आहे, आणि त्यात हे सगळं आजूबाजूचं वातावरण. बेल मिळायला सुद्धा वेळ लागला, त्याचा पण त्रास झाला असेल तिला. पण तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो तिच्याशी. सगळं मानसिक आहे. हा, तिला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढायला पाहिजे. तेच आपल्याला करायचंय. बघा, तुम्ही काळजी नका करू, मी बोलतो गिरिजाशी. हा, तूच बोल रे. नाही तर आम्हाला टेन्शन येईल म्हणून बाय काय बोलायची नाही. सगळं सहन करेल पण बोलणार नाही. आणि सहन करणं हा ताईचा स्वभावच आहे. तूच बोल विक्रांत. तुझ्या समोर ना मनातलं काहीतरी बोलेल तरी. आई, आज आपण मस्त जेवणाचा बेत करूयात. ताईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू, काय? हा हा विक्रांत, तू पण जेवायला थांबा. नाही तू असलास ना तर बाय जरा नीट जेवेल तरी. हा, चल बाय, आपण तयारीला लागू. ए चिटल्या, तुझं काय? जा ना, अभ्यास कर. कसला अभ्यास करू रे? माझी एक्झाम तर संपली आहे. अरे हा, मग एक काम कर, ताईसाठी आईस्क्रीम घेऊन ये, नाहीतर कुल्फी. ताईला आवडते ना. जा जा जा, लवकर घेऊन ये. आपण तिला सरप्राईज देऊयात. जा. हा रे, मस्त आयडिया आहे. तशी अक्कल आहे म्हणा तुला, म्हणजे अगदीच बेत. जातेस ना? जाते जाते. निघ लवकर. निघाले. विक्रांत, ताई असं का बोलली असेल? माहिती नाही, मी पण तसाच विचार करतोय. घरापासून लांब असला ना की घराची किंमत कळते, आणि ती मला कळली आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी घर काय असतं हे कळलंय. हा बोल विक्रांत. काय
अरे वा, अरे ही तर गुड न्यूज आहे. हो हो. मीना, मीना, काय काय झालं? मीना अगं विक्रांतचा फोन होता. गिरिजा आत्ताच घरी आले. आत्ताच ते सगळे घरी आले. देवा पावलास रे बाबा, पोर एकदाची सुखरूप घरी आली. मीना, नक्की तूच बोलतेस ना? हो का, काय झालं? अगं त्या दिवशी तर तुला गिरिजा नकोशी झाली होती. आता जशी गिरिजा घरी आली आहे तशी ती निर्दोष आहे हेही सिद्ध होईल. हो अगदी तसंच होऊ देत. आता मी मनापासून बोलतेय तरीही संशय घेताय. मी काही बोललो का? मी फक्त तुझ्याकडे बघितलं. हो का? चोराच्या मनात चांदणं म्हणतात ते हेच. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तेच जे तुला कळलंय. बघितलंस काव्या, हे असं असतं यांचं. आता मी काय चुकीचं बोलले? विक्रांतच्या भल्यासाठीच बोलले ना. हो मावशी, बरोबर आहे तुझं, पण काका काही तुला बोल नाही लावत आहेत अगं. ते नॉर्मलीच सांगतायत. तू उगाच काहीतरी मनात आणू नकोस ना. काका खरंच नॉर्मली सांगतायत, हो की नाही काका? थँक्स काव्या, बरं झालं तुला कळलं. नाही, तू म्हणतेस तसं असेल ना काव्या तर ठीक आहे, पण मी परत एकदा सांगते, माझ्या मनात दुसरं तिसरं काहीही नव्हतं. मीना, तुझ्या मनात नक्की काय चाललंय हे मला कळेलच, आणि नाही कळत तर मी शोधून काढेन. विक्रांत, तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का? कोणती? आपण ताईला साड्या नेऊन दिल्या होत्या, पण जाताना ताईने जी साडी नेसली होती त्याच साडीमध्ये ताई आता परत आली. गौरव, मला असं वाटतंय की इथे नेमकं काय झालं ना हे आपल्याला फक्त गिरिजाच सांगू शकेल. या सगळ्या गोष्टींचा गिरिजाने एवढा विचार केला असेल ना. मी जेव्हा डबा घेऊन गेलो होतो तेव्हा तिला विचारलं, ताई तू साडी नाही बदललीस? पण ती शांतच होती, आणि आता मगाशी बोलता बोलता म्हणाली की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये घर आठवतं. मला असं वाटतं की तिला तिकडे खूप त्रास झाला असणार. विक्रांत, या गोष्टींमुळे ताईने स्ट्रेस घेतलाय नक्की. त्यामुळे आता आपण तिला यातून सावरला पाहिजे. करेक्ट आहे तुझं. आपणच तिला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. काका, तुम्ही नका ना रागवू मावशीवर. तिच्या मनात खरंच काही नसेल तसं. काव्या, तुझ्या मावशीला मी इतकी वर्ष ओळखतोय. मला माहिती आहे तिच्या मनात काय आहे काय नाही ते. करेक्ट आहे तुमचं, पण तुम्हीही बघितलंत ना काका, तिने उपवास केले होते गिरिजासाठी. तिलाही काळजी वाटत होती तिची, आणि तिला हेही वाटत होतं की गिरिजा सुटावी लवकरात लवकर, तिला बेल मिळावी. काका, आता जे झालं ते विसरून जा. गिरिजा आलीये ना घरी, आता बघा सगळं पॉझिटिव्हच घडणार. काव्या, तुझी मावशी तुला वाटते तेवढी साधी नाहीये. तिच्या डोक्यात नक्की काहीतरी चालू असणार, पण मी सुद्धा शांत बसणार नाहीये. मला सावध राहायला हवं.
आत येऊ का? अरे असं काय विचारतोयस? अरे असं का विचारतोय म्हणजे विचारा नको का? एखाद्याच्या रूम मध्ये यायचं म्हटल्यावर परमिशन घ्यावी लागेल ना. अरे बाकीच्यांचं ठीक आहे, तू का असं विचारतोयस पण? का म्हणजे? का म्हणजे? अरे ताईचा होणारा नवरा आहेस तू. गौरव तू पण ना. मग ताई म्हणजे कसं वाटतंय घरी येऊन? फ्रेश वाटतं ना? हो. अरे तू का गप्प आहेस? सांग ना प्लॅन आपला. प्लॅन? अरे प्लॅन. हा प्लॅन. गिरिजा, आज मी इथेच थांबणार आहे. आई म्हणाली की माझ्या आवडीची ती खीर बनवणार आहे. एकत्र जेवूयात आपण सगळे. मी काय म्हणतो विक्रांत? काय रे? ताई आता आली ना घरी, तर ते तुला सजेशन हवं होतं ना ताईकडून कॅफेसाठीचं. विचार ना ताईला आत्ताच. हो बरोबर आहे, ते खूप महत्वाचं आहे. आता काम सुरू करावं लागणार आहे आपल्याला. हो, आणि माझी काही मदत लागली तर बिंदास सांगा मला. अरे म्हणजे सवाल? अरे माझी एक्झाम झाली ना की मी पण ताई सोबत येणार तुझ्या कॅफेमध्ये मदत करायला. हा काय ताई? हा चालेल ना. गिरिजा, कॅफे बाबतीत काय सजेशन्स असतील तर सांग ना. हा म्हणजे तयारी करायला. अरे विक्रांत, तू पण काय असं लगेच ताईला सजेशन विचारतोयस? म्हणजे? अरे सजेशन देण्यासाठी तिला थोडा वेळ दिला पाहिजे ना. काय तू पण काय ताई? हा बरोबर आहे. मी प्लीज थोडा वेळ आराम करू का? दमल्यासारखं वाटतंय. प्लीज. ठीक आहे, तू कर आराम. आम्ही आहोत बाहेर. आणि तसंही मी आज इथे थांबणारच आहे ना. हो चालेल ना, काही हरकत नाहीये. आम्ही आहोत बाहेरच. काही लागलं चहा पाणी वगैरे तर लगेच सांग. अरे विचारतोस काय? गिरिजासाठी विक्रांतच्या हातचा स्पेशल चहा बनवून आणतो मी. अरे वा. विक्रांत, मला आता खरंच काही नकोय. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही आहोत बाहेर. हा काही लागलं तर सांग. चल. किती करणार आहात माझ्यासाठी? मला कळतंय तुम्ही माझ्या काळजीने मला बोलतं करायचा प्रयत्न करताय, पण आता खरंच माझी मनस्थिती नाहीये.
ताईला या सगळ्याचा खूप त्रास झालाय. ती खूप खचली. आपण सगळ्यांनी तिच्यासोबत असणं फार गरजेचं आहे गौरव. पण मला असं वाटतं की आता तिला तिचा वेळ देणं पण तेवढंच गरजेचं आहे. हो, पण तिला आपण एकटीला नाही सोडू शकत. ती सतत विचार करत राहील. खरं सांगू तुला, मी जेवढं गिरिजाला ओळखतो ना, ती विचार करेल पण स्वतःहून सावरेल बघ तू. आणि तेच म्हणतोय मी, या सगळ्यासाठी ना तिला तिचा वेळ देणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. तिला खूप मोठा धक्का बसलाय गौरव. फार वाईट अनुभवलंय तिने. तिच्या जागेवर दुसरं कोणी असतं ना तरी खचलं असतं रे. पण ती गिरिजा आहे, ती स्वतःहून सावरेल बघ. विक्रांत, अरे या केसचा निकाल लवकरात लवकर लागायला हवा. जोपर्यंत निकाल लागणार नाही ना तोपर्यंत तिचा त्रास नाही कमी होणार. केसच्या निकालाचं माझ्यावर सोडतो, मी बघतो काय करायचं. वकिलाशी परत बोलावं लागेल मला. विक्रांत, एक विचारू का? विचार ना. नाही म्हणजे मी वयाने लहान आहे, मला माहिती आहे. बघ, ताईनंतर या घराची जबाबदारी माझ्यावरच आहे, म्हणून विचारतोय. काय झालंय? काय विचारायचंय तुला? हे जे काय सध्या चालू आहे, वकील, हे प्रकरण, ही केस, या सगळ्यात खर्च खूप झालाय हे मला माहिती आहे. हे बघ, तू गैरसमज करून घेऊ नकोस. मला सांग ना तू किती खर्च झालाय. मला जमेल तसं मी तुला परत करेन. बाप रे, खूप मोठा झालास तू. हे बघ गौरव, हे सगळं मी गिरिजासाठी केलं, आपल्या सगळ्यांसाठी केलं, माझ्या माणसांसाठी केलं. पैशांचं काय घेऊन बसलायस? आपण सगळे एक आहोत ना, सगळे आपण एका कुटुंबाचे भाग आहोत ना. मग यापुढे असे मूर्खासारखे प्रश्न नाही विचारायचे. मला माहितीये रे विक्रांत, पण ताई असती तर तिने पण हेच केलं असतं ना, आणि तिला पण हेच उत्तर दिलं असतं. हे बघ, ताईला पण हे नाही आवडणार. गौरव, तू काळजी नको करू. ताईला कसं समजवायचं, काय सांगायचं ते सगळं मी बघतो. हा, तू टेन्शन नको घेऊ, बघतो मी. अच्छा, तर तुम्ही इथे आहात? नाही, विक्रांत आणि गौरव बाहेर गेलेत. आम्ही त्यांच्या जागी उभे होते. आले की कळवतो. जा. झालं तुझा? झालं? अगं आम्ही इथे उभे होतो, काय प्रॉब्लेम आहे तुला? हो, प्रॉब्लेम आहे विक्रांत. माझ्या आयुष्यात ना एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे हा. आणि माझ्या आयुष्यात तू. थांब ना. अरे कशाला भांडताय? मी नाही भांडते, याने सुरुवात केली. तू बघितलंस ना कसं वाटेल तुम्हाला? एक मिनिट, त्याला सगळं माहितीये कोण कसं ते. कळलं ना? काय काम आहे ते आधी बोल. चल. तेच बोलणार आहे मी. विक्रांत, तुला आईने जेवायला बोलवलंय आणि तुला गिळायला बोलवलंय. चल. आणि तुला चरायला बोलवलं असेल ना? तू ना गप्प बस. गिळायला चल. मला ताईला पण बोलवायचंय. चल लवकर, मला काम आहेत, ताटा घ्यायचेत. माहित नाही का तुला? चल. हा सुचित्रा, काही नाही, हक्क मारला. ते आईने जेवायला बोलवलं होतं म्हणून. ताई चल ना, सगळे वाट बघतात.